दरम्यान कालच्या सुनावणीत आम्ही तनिषा भिसेंच्या कुटुंबियांची बाजू ऐकून घेतली। या प्रकरणात दोन्ही बाजू समजून घेऊ, मात्र कारवाईबाबत आपण सध्या काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रमुख विकी रुंगवानी यांनी दिलेली आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक डॉक्टर विकी रुंगवानी आपल्यासोबत आहेत। मोठी कारवाई खरं तर म्हणावं लागेल, कारण रजिस्ट्रेशन म्हणजे परवाना रद्द केलेला आहे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा। काय कधीपर्यंत हा परवाना रद्द असणार आहे, कारण एकीकडे त्याची कारवाई सुद्धा सुनावणी सुद्धा सुरू आहे। मग हे पोर्शे कारची ऍक्सिडेंट होता त्याच्या जी आमच्याकडे त्याची इन्क्वायरी आम्ही केली होती त्या दोन्ही डॉक्टरांच्या विरुद्ध, आणि त्या इन्क्वायरीमध्ये म्हणजे ते आतमध्ये तुरुंगात होते म्हणून प्रत्यक्ष इन्क्वायरी आम्ही नाही केली, पण आम्ही अहवाल म्हणजे पोलीस कमिशनर पुणे त्याच्याकडून आणखीन द मेडिकल कमिटी जे होती त्यांच्याकडून आम्ही अहवाल बोलवलं आणि पूर्ण सविस्तर चौकशी करून मग प्रथम दर्शनाने असा कळलं की त्याच्यात जे आमचे जे मेडिकल काउन्सिलचे जे नियम असतात त्याच्यात जर कोड ऑफ कंडक्ट म्हणजे असा समजा या केसमध्ये असा कंडक्ट जे होता ते इनफेमस इन नेचर होता, आणि हे बघून आम्ही त्यांना निलंबित केलं। स्पष्ट होतं की रक्ताचे नमुने बदलले गेले होते जे आरोप केले गेले प्रथम दर्शनात, म्हणजे प्रायमा फेसी वी कॅन से, बट आणखीन म्हणजे कंप्लीट इन्क्वायरी नाही झाली आहे ते तर, कारण ते आतमध्ये असल्यामुळे त्यांची आपण अजूनपर्यंत प्रत्यक्ष हिअरिंगही नाही घेतलेली आहे, पण प्रायमा फेसी बघून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि हे निलंबन त्यांच्या ज्यापर्यंत फायनल आउटकम होत नाही त्यापर्यंत त्यांच्या निलंबन अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत त्यांचं निलंबन रजिस्ट्रेशन जे आहेत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ते निलंबन होणार आहे। मंगेशकर रुग्णालयात जो काही गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर त्या महिलेचे काही नातेवाईक महाराष्ट्र मेडिकल